जो गणपतीचा जिवंतपणा दिसतो, डोळ्यातले हावभाव दिसतात, हे सगळं शिक्षणामुळे शक्य होतं. नमस्कार, माझं नाव वेदांत संतोष गांगुटे. गेली 5 वर्ष झाला आपण पीओपी आणि शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवतो. तर जी लोक पेन, नगर, पुणे अशा ठिकाणी जाऊन ज्या मूर्त्या आणत होते, त्या मूर्त्यांची क्वालिटी आपण अकलूजमध्ये उपलब्ध केलेली आहे. कृष्ण रूपातील बालमूर्ती, स्वामींच्या रूपातली, दत्त महाराजांच्या रूपातली, तुकाराम महाराजांच्या रूपातली, अशा लालबागच्या राजाची मूर्ती, जी लालबागच्या राजाची उत्सव मूर्ती असते, तशी हुबेहूब मूर्ती आपण केलेली आहे. त्याचप्रमाणे अँटिक गणपती, जे आपल्या थीम प्रमाणे डेकोरेशनला सूट होतील असे विविध रूपातील गणेश मूर्ती केलेल्या आहेत. त्यात आपल्याला पीओपीच्या शाडू मातीच्या दोन्ही मूर्ती उपलब्ध आहेत. माझं शिक्षण JD आर्ट स्कल्पचर मधून डिप्लोमा पूर्ण झाला. त्याचा उपयोग जे मेन मातीचं मॉडेल तयार करण्यासाठी आणि रंगकामातले बारकावे, मातीतले बारकावे, जो गणपतीचा जिवंतपणा दिसतो, डोळ्यातले हावभाव दिसतात, हे सगळं शिक्षणामुळे शक्य होतं. त्या गणपतीची अॅनाटॉमी, गणपतीच्या हातांचे, डोळ्यांचे, चेहऱ्याचे जे हावभाव आहेत, ते शिक्षणामुळे कळून येतात. आता ही गजमुख जी मूर्ती आहे, ही हत्तीची रिअल स्टोरी. म्हणजे जेव्हा भगवान शंकरांनी हत्तीचं मस्तक उडवलं होतं आणि त्यानंतर प्रथम दिसणाऱ्या प्राण्याचं मस्तक आणून जे गणपतीला लावलं, ती ही मूर्ती. म्हणजे तो त्या संकल्पनेतला हा बाप्पा गजमुख.